मेथीपासून छान हेल्दी स्नॅक्स बनवणार आहे। तर त्यासाठी मेथीची भाजी छान धुवून आणि बारीक चिरून घेतलेली आहे। जिरे टाकू, ओवा, तीळ, मीठ, 1 चमचा तेल, थोडासा हिंग। हे सगळं छान मिक्स करून घेऊ आणि थोडा वेळ ठेवून देऊ। मिठामुळे भाजीला छान पाणी सुटेल। मेथीला पाणी सुटलेलं आहे। आता यात 1 कप गव्हाचं पीठ टाकू, 2 चमचे बेसन पीठ, 2 चमचे रवा। हे मिक्स करून घेऊ छान। आधी थोडं थोडं पाणी टाकून घट्टसर पीठ मळून घेऊ। थोडंसं तेल लावून घेऊ वरतून। या पिठाचे आता आपल्याला छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहे। एकूण 6 गोळे झालेले आहे। आता याच्या आपण पोळ्या लाटून घेऊ पातळ पातळ। सगळ्या पोळ्या लाटून झालेल्या आहे। आता आपल्याला याच्यासाठी साठा लागणार आहे, तर तो तयार करून घेऊ। साठ्यासाठी 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि 1 चमचा मैदा घेतलेला आहे। यात थोडं थोडं तेल टाकून साठा तयार करून घेऊ। तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर पूर्ण मैदा वापरला तरी चालेल। तर अशा प्रकारे साठा तयार करून घेतलेला आहे। आता पोळीला साठा लावून घेऊ। यावर थोडंसं पीठ बुरबुरायचं आहे आणि दुसरी पोळी त्यावर ठेवायची आणि याला पण साठा लावून घ्यायचा। अशा प्रकारे सगळ्याच्या सगळ्या पोळ्या आपण एकावर एक ठेवून साठा लावून घेऊ। अशा प्रकारे फोल्ड करून घेऊ। उरलेला साठा पण लावून देऊ याला। आता याची पीठ टाकून हलक्या हाताने पोळी लाटून घ्यायची आहे। आता याला कट करून घेऊ। तुम्ही पाहिजेल तो आकार देऊ शकता। आता हे तळून घेऊ। तेल खूप गरम करायचं नाहीये आणि कमी गॅसवर तळायचे आहे। छान कलर आलेला आहे आणि त्याला पदर पण खूप सुटलेले आहे।